Cancer Healer Center, a new beginning. हिंसाचाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात दाखल. फडणवीसांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत आज बैठक. हिंसाचार प्रकरणाचा आढावा घेणार. नागपूर राडा प्रकरणातील आरोपींची संख्या 105 वर. आरोपींमध्ये 10 अल्पवयीन मुलांचा समावेश. पोलिसांकडून गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू. शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकाच मंचावर येण्याची शक्यता. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला दोन्ही नेते एकत्र येणार. सकाळी 10 वाजता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ही बैठक होणार. प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक चंद्रपूरकडे रवाना. कोरटकर चंद्रपूर परिसरात असल्याचा पोलिसांना संशय. हम किसी को छोड़ते नहीं, लेकिन किसी ने हमें छेड़ा तो हम छोड़ते नहीं. आज ठेचलंय तर पुन्हा नादी लागाल तर पुन्हा ठेचणार. चित्रा वाघ यांचा विरोधकांना इशारा. महाशक्तीच्या जोरावरची धमक्यांची भाषा तुमच्या जवळच ठेवा. माझ्याकडे जपायला इमान, शील आणि तत्व आहेत, तर या शब्दांचा अर्थ कळण्याची सुद्धा तुमची योग्यता नाही. माझ्याशी नीट वागायचं. सुषमा अंधारेंचा सुद्धा चित्रा वाघ यांना इशारा. मिलिंद नार्वेकरांच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी पक्षात येण्याचा निरोप पाठवला होता. उद्धव ठाकरेंच्या शब्दाला मान देऊन मी मातोश्रीवर जाऊन भेटले. चित्रा वाघ यांचा गौप्यस्फोट. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सतीश सालियन यांची याचिका हायकोर्टाकडून ग्राह्य, तर सुनावणी लवकर घेण्याची विनंती करणार सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांची माहिती. धारावीची 1 इंच सुद्धा जागा अदानींना दिली जाणार नाही. धारावीतल्या सर्व जागेची मालकी धारावी पुनर्विकास प्राधिकरण कंपनीची असल्याचं आशिष शेलारांकडून स्पष्ट. तर अपात्र झोपडपट्टी धारकांना सुद्धा मुंबईतच घरं मिळणार असल्याची माहिती. इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न लागू करण्याची घोषणा, तर 70 ते 30% फॉर्म्युला वापरण्यात येणार. भाषा आणि इतिहास विषयासंदर्भात तडजोड केली जाणार नाही. शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार. राज्याचा एसएससी बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव, तर सीबीएसई पॅटर्न लागू करण्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या घोषणेनंतर आता सुप्रिया सुळेंची टीका. सरकारनं निर्णयाचा फेरविचार करावा, सुप्रिया सुळेंची मागणी. TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. धुळखात पडलेल्या शववाहिका आणि बाईक रुग्णवाहिका आता 8 ते 10 दिवसात वितरित केल्या जाणार. विधान परिषदेत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. जे रुग्णालयात सिटी स्कॅनसाठी 15 दिवसांचं, तर MRI करण्यासाठी 1 महिन्यांचं वेटिंग. आमदार अमीन पटेल यांच्याकडून विधानसभेत मुद्दा उपस्थित. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मनसे आक्रमक. गजानन काळेंच्या नेतृत्वात सिडको प्रशासनाच्या विरोधात साखळी उपोषण करण्याचाही इशारा. नवी मुंबईतील पॉलिमर कंपनीला रात्रीच्या सुमारास भीषण आग, तर लाखोंचा माल यामध्ये जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. मुंबईमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, तर मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान, तर पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक असेल. प्रशांत कोरटकरला उच्च न्यायालयाकडून तात्काळ दिलासा नाहीच, तर कोरटकरच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी सुनावणी होणार. महाराष्ट्रात पुढील 48 तासात वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाचा इशारा. वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदियामध्ये अतिमुसळधार, तर अमरावती, वाशिम, नागपूर आणि गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. आजपासून IPLचा थरार रंगणार. पहिल्याच सामन्यामध्ये गतविजेता कोलकाताचा संघ बंगळुरूशी भिडणार. कोलकाताचं नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे, तर रजत पाटीदार RCBची धुरा सांभाळणार. Cancer Healer Center, a new beginning.